जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. शिवसेनेवर सडाडून टीका करत 10 वर्षांपूर्वी राज्यामध्ये एका नव्या राजकीय पक्षाचा जन्म झाला. नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मी माझ्या नवीन पक्षाची, त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची मी आज इथे आपल्यासमोर घोषणा करत आहे. या वर्षात अनेक गोष्टी बदलल्या. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. हे पाणी वाहून जात असताना राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षालाही आपण कुठे उभे आहोत हे व्यवस्थित कळून चुकलं. शिवसेना प्रमुखांना प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला अर्पण केलं होतं, मात्र आपल्या पाठीशी कोणीच नाही असं सांगत राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर विराट सभा घेऊन जाहीरपणे सांगितलं की ते स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतायत. माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्राचं नवनिर्माण करेन, महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची ब्लूप्रिंट माझ्याकडे आहे. ही ठाकरे भाषा आणि आक्रमक शैली लोकांना चांगलीच आवडली. मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. आज आपण ज्या ताकदीने इथे शिवतीर्थावरती जमलात, आपण सगळेजण आलात, आपलं हे प्रेम, आपला हा पाठिंबा, याला आयुष्यात भविष्यात मी जरा देखील तडा जाऊ देणार नाही, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. बाळासाहेब थकलेले होते. त्यांच्या जाहीर सभा, त्यांची थेट भेट कमी होत चाललेली. त्यांची पोकळी राज भरून काढणार असं राज ठाकरेंच्या या पहिल्या भाषणानंतर लाखो लोकांना वाटायला लागलं, ज्यामध्ये मराठी तरुण मोठ्या संख्येनं होता. याच मराठी तरुणाच्या आधारे आणि आक्रमकतेने राज ठाकरेंनी आपला पक्ष वाढवायला सुरुवात केली. विविध पक्षातील नाराज नेते त्यांच्या पक्षात सामील झाले. यात शिवसेनेतून येणाऱ्यांची संख्या जास्त होती. राज ठाकरेंचं ध्येय निश्चित होतं, पक्षाचा झपाट्याने विस्तार करायचा, तर शिवसेना स्टाईलने काम केलं पाहिजे. त्यांनी बाळासाहेबांची ठाकरी आंदोलनं पाहिली होती. मराठी अस्मितेच्या याच आंदोलनाला ताजं केलं तर आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू याची राज यांना खात्री होती. आणि म्हणूनच त्यांनी मराठी अस्मितेचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला. कधी बोललो मी की सगळे जेवढे उत्तर प्रदेश बिहारचे लोक आहेत त्यांना चालते करा व्हा म्हणून? अजून नाही बोललो. नोकरी, पैसा, उद्योग या तिन्ही गोष्टी मराठी माणसांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या हे राज ठाकरेंना माहित होतं. त्यामुळेच त्यांनी तुमच्या नोकऱ्या, तुमची जमीन, तुमचे उद्योग परप्रांतीय पळवतायत असं जाहीर सभातून सांगायला सुरुवात केली. राज ठाकरेंचं आक्रमक भाषण ऐकून अनेक तरुणांना वाटायला लागलं की काहीतरी केलं पाहिजे. हे पारखून राज ठाकरेंनी मराठीचा सूर आणखीनच आळवायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा यासाठी या पक्षाची स्थापना झाली आहे. आणि महाराष्ट्रापुरता हा मर्यादित असलेला पक्ष जो महाराष्ट्रातल्या मूळ मराठी माणसांचा पक्ष म्हणून आहे आणि त्यांनीच भरभरून पाठिंबा दिल्यामुळे आज अनेक ठिकाणी आम्हाला इतक्या अल्पावधीमध्ये प्रचंड यश मिळालं.
महाराष्ट्रात राहता मग मराठी भाषा आलीच पाहिजे, मराठी पाट्या दुकानांवर पाहिजेत, मराठी कलाकारांना थिएटर्स हवीत, हे मुद्दे राज यांनी तरुणांसमोर मांडले. शिवसेनेची लोप पावत चाललेली राडा संस्कृती मनसेने पुन्हा जिवंत केली. मनसेचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरून तोडफोड करायला लागले. राज ठाकरे याचं खुलेआम समर्थन करायला लागले. या सगळ्या परिस्थितीचा फायदा राज ठाकरेंनी करून घेतला. राज ठाकरे मराठी माणसाच्या भल्यासाठी तुरुंगात गेले असा प्रचार सुरू झाल्याने मनसे आणखीनच मजबूत झाली. दोन 2009 साली राज ठाकरेंनी पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून विधानसभेवर पाठवले. 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले. विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दादरला मनसेने उद्ध्वस्त केलं. दादरमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक, आमदार, खासदार निवडून न येणं बाळासाहेबांच्या जिव्हारी लागलं. ही खंत बाळासाहेबांना शेवटपर्यंत सलत राहिली. माझ्या हातात सत्ता द्या, मी महाराष्ट्राचं नवनिर्माण करेन असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर नाशिककरांनी विश्वास ठेवला आणि मनसेच्या हातात नाशिकच्या महानगरपालिकेची सत्ता दिली. मात्र मनसेला या महानगरपालिकेच्या सत्तेचा सामान्यांसाठी उपयोग करता आला नाही. मनसेने विकासाची कामं नाशिकमध्ये केली नाहीत अशी तीव्र नाराजी काही वर्षांनंतर नाशिककरांनी व्यक्त केली. राज ठाकरेंची मनसे वाढत होती. उद्धव ठाकरे यांची शैली बाळासाहेबांसारखी आक्रमक नाही. त्यामुळे राज ठाकरे प्रकाश झोतात आले. बाळासाहेबांची प्रत्येक गोष्ट राज ठाकरेंमध्ये लोकांना दिसायला लागली. रुबाबदार व्यक्तिमत्व, ठाकरे घराण्याची ओळख असलेला चष्मा, उत्तम राहणीमान, खणखणीत आणि स्पष्ट भाषा, त्याला जोड म्हणून आक्रमकता आणि सतत कार्यकर्त्यांसोबत असलेला संवाद, या बाळासाहेब आणि राज ठाकरेंमधल्या काही साम्य असलेल्या गोष्टी. अंगा खांद्यावर खेळणाऱ्या पुतण्यानं वेगळा पक्ष काढला म्हणून बाळासाहेब नाराज होते. त्यातच मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचं चित्र असायचं. त्याबद्दलची नाराजी बाळासाहेबांनी भर जाहीर सभेत व्यक्त केली होती. काही काळानंतर राज ठाकरेंनी मातोश्री गाठली, ती या कारणासाठी बाळासाहेबांची व्यंगचित्राची पुस्तकं द्यायला. आणि ही बातमी मोठी झाली. याचं कारण होतं मनसे आणि राज ठाकरे फार्मात होते. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्यानं टीका होत होती. लहानपणापासूनच बाळासाहेबांबरोबर वावरल्याने त्यांचे निर्णय, निवडणुका, सभा यांचा राज यांच्यावर चांगला प्रभाव. बाळासाहेबांच्या शेवटच्या काही दिवसात राज ठाकरेंच्या मातोश्रीवर असंख्य फेऱ्या झाल्या. इतकंच काय तर उद्धव ठाकरेंना हृदयविकाराच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळताच राज ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा सोडून अर्ध्या रस्त्यातून मुंबईला परतले. उद्धव ठाकरेंना राज यांनी स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर आणलं. ही दृश्य साऱ्या महाराष्ट्राने पाहिली आणि चर्चा सुरू झाली दोन्ही भाऊ एकत्र येणार याची. राज ठाकरेंचा पक्ष मनसे दरवेळी केलेली आंदोलनं आणि घेतलेल्या राजकीय भूमिका या सातत्यानं वादात राहिल्या. सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये मनसेनं उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन सुरू केलं. मराठी मुलांच्या नोकऱ्या या उत्तर भारतीय हिरावून घेत आहेत अशा स्वरूपाचा आरोप करत आंदोलनं उभी केली. लोकांनी जोरदार प्रतिसादही दिला. त्यानंतर नोकर भरतीच्या प्रक्रियाही उधळून लावण्यात आल्या. मात्र असं असताना पर्यायी व्यवस्था ही उभी करण्यात मनसे पूर्णतः अपयशी ठरलं आणि त्यातूनच मग मनसेच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच निर्माण झाला. मुंबई आणि कल्याणमध्ये रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना मनसेने मारहाण केली. राज विरुद्ध उत्तर भारतीय नेते असा संघर्ष पेटला. राजकीय वातावरण तापू लागलं. याचा फायदा मनसेला निवडणुकांमध्ये झाला. मात्र मुद्दा असा की हे सगळे प्रश्न सुटले का? सगळ्या मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या का? उत्तर भारतीयांमुळे मराठी माणसाला होणारा त्रास कमी झाला का? यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं नाही अशीच मिळतील. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,